नमस्कार मंडळी. तर मी आहे शुभ्रा आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे ना, गुरुवार आहे. तर स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे. तर त्यासाठी मी आज साधंसुधं असं जेवण बनवणार आहे. त्यामध्ये गोडमधून मोदक ॲड करणार आहे. तर ते आता बनवणार आहे मी आज. आणि तर संध्याकाळची स्वामींची सेवा मी करून घेते आता. त्याआधी इथे चहा ठेवला आहे, तो घेते आणि त्यानंतर जेवणाला सुरुवात करूया. त्यामुळे एक वेगळीच एनर्जी येते नाही का. तर इथे मी सुरुवात करते जेवणाला. तर त्यासाठी भाजीला लागणारं आणि डाळीला लागणारं टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि बटाटा कापून घेते. आणि आता हे सर्व कापून घेतलं आहे बघा. एकदाच सर्व कापून घेते जेणेकरून फोडणी घालायला बरं पडतं. तर इथे आता भाजीला फोडणी घालून घेते. तर इथे वालची भाजी बनवणार आहे मी. तर लसूण, राई, जिरं, कढीपत्ता यांची फोडणी घालून घेते आता. त्यानंतर त्यात टोमॅटो, घरचं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते परतून घेते. त्यानंतर त्यात हळद, तिखट घालून परतून घेते. तेल सुटेपर्यंत मसाले छान परतून घेते. तर इथे वाटण आपलं भाजून झालेलं आहे. त्याला छान असं तेल सुटत आहे, पाहू शकता तुम्ही. तर त्यानंतर आता याच्यात बटाटा टाकून घेणार आहे, जे काचऱ्या केल्यात त्या. आणि अर्धे असे शिजेपर्यंत पाणी टाकून, मीठ आणि पाणी टाकून छान शिजवून घेते अर्धे. त्यानंतर वाल टाकणार आहे त्याच्यामध्ये. तोपर्यंत इकडे मी डाळ लावून घेते कुकरला. तर त्यासाठी इथे मी डाळ घेतलेली आहे 2. त्याच्यामध्ये मुगाची डाळ जास्त आहे आणि तुरीची थोडी कमी वापरते. तर आता ती स्वच्छ धुवून घेते. आणि इकडे आता फोडणीसाठी कुकरमध्ये मी तेल, जिरे, राई, कढीपत्ता आणि हळद अशी फोडणी घालून घेते. त्याच्यात डाळ टाकून घेते, जे मिक्स केलेलं आहे सर्व. नंतर मीठ टाकून झाकण लावते आणि 4 शिट्ट्या करून घेते. तर त्यानंतर इकडे बटाटा आपला शिजलेला आहे. तर त्यात आता वाल टाकून घेते. 5-10 मिनिटं शिजवून घेते छान, म्हणजे वालही शिजते. त्यानंतर एका साईडला भाजी आणि एका साईडला डाळ आपली तयार झालेली आहे, पाहू शकताय तुम्ही. तर इथे आता मी मोदकाची तयारी करायला घेते. तर त्यासाठी इकडे एका भांड्यामध्ये पाणी ठेवलं आहे गरम करायला, म्हणजे उकड काढण्यासाठी. त्यात आता तूप, मीठ घालून घेते आणि एका साईडला मोदकाचं सारण बनवायला घेतलं आहे. तर त्यासाठी इथे खसखस भाजून घेते. त्यानंतर इथे किसलेला ओलं खोबरं आहे किसलेलं, ते हलकं असं भाजून घेते. थोडंसं त्यात पाणी असतं, ते भाजून घेते. त्यानंतर एका साईडला उकड काढण्यासाठी पाणी ठेवलं आहे. त्यात तांदळाचं पीठ घालून उकड बनवून घेते. आणि 5-10 मिनिटं असे वाफवून घेणार आहे ते उकड. त्यानंतर इथे सारण बनवून घेते. त्यासाठी मी कढईमध्ये घी घातलेलं आहे. त्यानंतर भाजलेलं खोबरं जे हलकं भाजून घेतलं होतं ते, आणि चिरलेला गूळ टाकून घेते. आणि ते आता छान मिक्स करून घेते इकडे. त्यानंतर त्यात भाजलेली खसखस, वेलची आणि जायफळची जी पूड केलेली आहे ती टाकून परतून घेते. बघा किती सुंदर कलर आला आहे. तर आता आपलं मोदकाचं सारण तयार झालं आहे आणि उकड पण एका साईडला तयार झाली आहे. तर उकड इकडे आपली तयार झाली आहे, ती आता मळून घेते. छान सॉफ्ट करते छान मळून. त्यानंतर मोदक करायला घ्यायचे. ते मोदक करायला घेते मी. आणि आता छान असं मोदक करून घेते. त्यात बनवलेलं सारण भरून घेतलेलं आहे बघा. आणि मोदक बनवलेला आहे, बघा किती छान झाला आहे. तुम्हाला आवडतात का मोदक? तर मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर एका साईडला मोदक उकडायला ठेवले आहेत आणि एका साईडला भात लावला आहे, कुकर लावला आहे. त्यानंतर बघा किती छान उकडले आहेत मोदक नाही का. वाफ येत आहे आणि मस्त सॉफ्ट झाले आहेत. त्यानंतर इकडे पापड आणि मिरच्या तळून घेते. आता स्वामींना नैवेद्य दाखवून घेते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.